लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। पैठण तालुक्यातील गोदावरी पात्रातून नदी काठातून दररोज केनीच्या सहाय्याने दिवसा रात्री बेरात्री हजारो ब्रास वाळू उपसा होत असून गोदावरी काठाला वाळू साठवून मिनी हायवा ट्रॅक्टरमध्ये भरून राजरोजपणे रात्रीची वाहतूक होत आहे। या वाळू चोरीला कोणाचेही नियंत्रण राहिलेले नाही। गोदा पात्रातून वाळू तस्करी होत असलेली ठिकाणं जुने कावसान, 27 गेट पूल, पाटेगाव, वडवळी, वाघाडी, नवगाव, हिरडपुरी इत्यादी ठिकाणांवरून दररोज दिवसा रात्री खुलेआम हजारो ब्रास वाळू उपसा होत असून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे। वाळू माफियांवर कोणाचेही नियंत्रण राहिलेले नाही। पैठण तालुक्यातील हद्दीत 4 पोलीस स्टेशन येत असून या 4ही पोलीस स्टेशनच्या समोरून दररोज वाळू चोरीची वाहनं धावत आहे। तरीही वाळू माफियांवर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही। म्हणून एका वर्षापासून होत असणाऱ्या अवैध वाळू उत्खननाला कोणाचा आशीर्वाद आहे याचीच लाचलुचपत अधिकाऱ्यांमार्फत चौकशी होणे गरजेचे आहे। या अगोदर पैठणचे तहसीलदार सारंग चव्हाण यांना लाचलुचपत विभागामार्फत अडकवण्यात आले होते। तसेच पैठण MIDCचे हेड कॉन्स्टेबल गणेश खडांगळे हे सुद्धा वाळू माफियांचा निशाणा बनले होते। यामध्ये मुख्य विशेष बाब म्हणजे आता हे वाळू तस्कर जायकवाडी धरण येथील मुख्य 27 गेट लहान पुलाखालून वाळू उत्खनन करत आहे। त्यामुळे पुढे चालून जायकवाडी धरणाला धोका उद्भवू शकतो, हे सत्य आहे। दररोज विविध संघटनेचे सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार गोदावरी पात्रातून वाळू उत्खनन होत आहे। वाळू तस्करी घडामोडींचे व्हिडिओ, फोटो जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, पोलीस क्राईम व्हॉट्सअॅपवर रोज पोस्ट टाकून सुद्धा संबंधित अधिकारी कुंभकर्णाच्या झोपेतून उठत नाही। या वाळू चोरीची जबाबदारी निश्चित करून कारवाई करावी। तरी यावरील सर्व विषयी सखोल चौकशी करून वाळू रॅकेटमध्ये कोण कोण अडकलेले आहे त्याची लाचलुचपत विभागामार्फत चौकशी करण्यात यावी। नसता निवासी जिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिकारी पैठण फुलंब्री कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा दिनांक 13 मे 2025 रोजीच्या निवेदनामार्फत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिकचे पैठण उपाध्यक्ष इस्माईल इनामदार पिंपळवाडी यांनी दिला। नमस्कार, मी इस्माईल इनामदार RPID तालुका उपाध्यक्ष पैठण। मी 13/5/2025 रोजी माननीय उपविभागीय अधिकारी बाफना मॅडम यांना पैठण तालुक्यातील गोदावरी पात्रात होणाऱ्या वाळू चोरीविषयी निवेदन दिले आहे। पैठण तालुक्यातील वाळू माफियाची एवढी हिंमत वाढली का त्यांनी पैठणच्या 27 गेट समोरील ओढान पुलाखाली मोठे मोठे खड्डे करून रात्रीचं अवैध वाळू उपसा करत आहे। याची सुद्धा चौकशी व्हायला पाहिजे, कारण ते धरणाला एक प्रकारे धोकाच निर्माण झालेला आहे। हे सगळे गोष्टी घडत असताना तहसीलदार, मंडळ अधिकारी हे पूर्ण कुंभकर्णाचे झोपेत आहे। यांच्यावर सुद्धा कारवाई होणे गरजेचे आहे। SDM, कलेक्टर यांनी जर कारवाई नाही केली तर मी उपविभागीय मान्य नीलम बाफना यांच्या ऑफिससमोर आमरण उपोषण करणार आहे। जर आमरण उपोषणच्या काळात किंवा आमरण उपोषण न करता माझ्या जर जीवाला काही जीवितहानी झाली तर याची जबाबदारी तहसील प्रशासन व पोलीस प्रशासनावर राहील, याची खबरदारी घ्यावी। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी तांदुळवाडी पैठण प्रतिनिधी राहुल गिरे, छत्रपती संभाजीनगर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.